20 ते 22 दिवसातून आज छान असं सूर्यदेवाचं दर्शन झालेलं होतं आणि ऋतूचा पाय जरा म्हणजे बरा झालेला होता. त्यामुळे म्हटलं चला आता आपलं रुटीन जे आहे ते चालू करावं आणि छान असं फिरून आले, घरातली कामं केली. आल्यानंतर त्याच्यानंतर सकाळी सकाळी मला जे आहे ते देवपूजा करणं होत नाही, म्हणून मी छान अशी म्हणजे उंबरठ्याची पूजा आणि रांगोळी सकाळी जे आहे ते काढून घेत असते. त्याच्यानंतर ऋतूला टिफिन वगैरे बनवून तो आज खूप दिवसांनी स्कूलमध्ये गेलेला होता, त्यामुळे मला हे करमत नव्हतं. त्याच्यामुळे मी जे आहे ते किचनमधली छोटी मोठी कामं करायला घेतली. तर मी शेंगदाण्याचं कुठे 2 अशा प्रकारे बनवून ठेवते. जे रस्सा भाजीसाठी जे आहे ते एकदम बारीक करून ठेवते आणि सुक्या भाजीसाठी थोडंसं मोठं मोठं करून ठेवते. म्हणजे दोन्ही भाज्या कधीही करायच्या असेल तर कूट जर असेल तर भाज्या पटकन होऊन जातात. आणि कालच मी जे आहे ते लोणी काढून ठेवलेलं होतं. काल कढवता आलं नाही म्हणून म्हटलं आज जे आहे ते कढवून घ्यावं. बाकीची कामं होत होती तोपर्यंत तूप पण छान असं कडलं गेलं, ते काढून किटलीमध्ये ठेवून दिलं. आणि मम्मीने छान अशा गावावरून तुरीच्या शेंगा आणलेल्या होत्या, त्या रात्री शिजवल्या, त्या थोड्याशा शिल्लक राहिल्या त्या घेतल्या. आणि दुपारी जेवणामध्ये होती भेंडीची भाजी, 2 छोट्या चपात्या मी बनवल्या होत्या आणि त्याच्यासोबतच ताक होतं. 4 ते 5च्या दरम्यान जे आहे ते मी एक छोटासा पेरू घेतला, तोही आमच्या घरचाच होता. ते घेतल्यानंतर त्याच्यानंतर ऋतू वगैरे उठला, त्याचा नाश्ता म्हणजे 4-5च्या दरम्यान तो काहीतरी खातो, तो त्याचं झालं, तो खेळत होता. आणि त्याच्यानंतर बरेच दिवस झाले मला ड्रायफ्रूटचे लाडू संपले होते, म्हटलं ते पण बनवून घेऊयात. शेंगदाणे भाजायला ठेवले, तोपर्यंत जे आहे ते खजूर सोलून घेतली, गूळ पण बारीक करून घेतला. हे सगळं काजू, बदाम आणि अक्रोड या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पण मंद आचेवर भाजून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्याची पावडर बनवून घेतली. आणि त्याच्यानंतर China.